करण्याचे खूप प्रकार आपण पाहिले, पण असं प्रेम कोणी व्यक्त केलं असेल का, जे आपण कधीही स्वप्नात विचार करू शकत नाही? गोल्डमॅन रोहित पिसाळ हा एक यशस्वी व्यावसायिक नाही, तर एक जिवंत विचार आहे. हा विचार बुद्धाच्या करुणेतून त्याने घेतला, बाबासाहेबांच्या विचारातून तो घडला. त्याचं यश योगायोग नाही किंवा राजकीय सामाजिक वारशातूनही मिळालेलं नाही, तर ते यश संघर्षातून, शिक्षणातून, धाडसातून आणि अथक मेहनतीतून उभं राहिलेलं आहे. असं यश प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. समुद्रातून सोने काढण्याचा धाडसी उद्योग उभारणं साधी गोष्ट नाही. त्याची ही जोखीम स्वतःच्या क्षमतेवर, बुद्धीवर आणि भविष्यावर ठेवलेला प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास कोणत्याही शॉर्टकटमधून आलेला नाहीये, तो अनुभवातून, अपयशातून आणि पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीतून आलेला आहे. गोल्डमॅन रोहित पिसाळ हे सातत्याने सांगत असतात की मी जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. 8 ऑगस्ट 1881 रोजी मुंबईत जन्मलेल्या रोहित पिसाळ यांनी कोल्हापूर विद्यापीठामधून BE ही पदवी प्राप्त केली. ते भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सोन्याच्या खाणकामाचा अधिकृत परवाना आहे. त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खोल प्रभाव आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच त्यांनी उल्हासनगरमधील एका शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 फूट उंच 70 लाख रुपये किमतीची सोन्याची फ्रेम भेट दिली. हे कृत्य कोणताही दिखावा नसून बाबासाहेबांप्रती असलेल्या खऱ्या कृतज्ञतेचे आणि आदरभावाचे प्रतीक आहे. 10 कोटी रुपयाचे सफरचंद, सोन्याची सायकल, चैत्यभूमीवर थेरी गाथेचा सोनेरी ग्रंथ अर्पण करणारे आणि आता 7 फेब्रुवारी माता रमाईसाठी त्यांच्या जयंती दिनानिमित्त केलेल्या सोन्या आणि हिरेची 39 कोटी रुपयाची साडी तयार करणारे रोहित पिसाळ गोल्डमॅन मुंबईतील एक युवा उद्योजक आहेत. 39 कोटीची साडी काही जणांसाठी फक्त आकडा असेल, पण रोहितसाठी हा माता रमाईच्या त्यागाला दिलेला नतमस्तक प्रणाम आहे. ज्यांच्या सावलीत बाबासाहेब घडले, ज्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्यांनी कधी सोनं परिधान केलं नाही, ज्या शांतपणे फक्त वेदना सहन करत राहिल्या व संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं, म्हणून ही साडी दिखावा नाही, ही आहे कृतज्ञतेची अभिव्यक्ती. 39 कोटीची साडी म्हणजे श्रीमंतीचं प्रदर्शन नाही, तर माता रमाईच्या त्यागाला दिलेला सन्मान आहे. ज्या मातेने इतिहासाला घडवणाऱ्या पुरुषाला साथ दिली, ज्या मातेला समाजाने काहीतरी द्यायला हवं, ही साडी प्रश्न विचारते, आपण आपल्या प्रेरणास्थानांना फक्त नावाने आठवतो का, की कृतीतून सन्मान देतो? धन्यवाद.